IPLचा पहिला सीझन 2008 क्रिकेटसोबतच पैसा आणि उत्साहाचा नवा पर्व सुरू झाला होता. पण या चमकदार सुरुवातीलाच एक किस्सा घडला ज्याने संपूर्ण देशाला धक्का दिला. 25 एप्रिल 2008 IPLच्या पहिल्याच सीझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स 11 पंजाब यांच्यात सामना झाला. मोहालीच्या मैदानावर पंजाबने मुंबईला तब्बल 66 धावांनी पराभूत केलं. पंजाबची धावसंख्या होती 170 रनवर 6 विकेट. त्यानंतर मुंबई इंडियन्स फक्त 104 धावांवर ऑल आऊट झालं. श्रीसंतने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने 3 मोठे बळी घेतले होते आणि मुंबईची फलंदाजी कोसळली होती. मुंबईसाठी तो एक कठीण काळ होता. सचिन तेंडुलकर गैरहजर होता आणि हरभजन सिंह कर्णधार म्हणून दबावाखाली होता. मॅच संपल्यानंतर सगळं सामान्य वाटत होतं. खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. पण अचानक काहीतरी असं घडलं ज्याने क्रिकेटच्या मर्यादा ओलांडल्या. हरभजन सिंहने श्रीसंतला जवळ बोलावलं आणि क्षणात रागाच्या भरात त्याच्या कानाखाली लगावली. ही घटना लाईव्ह दिसली नाही, पण काही क्षणांनी श्रीसंत टीव्हीवर रडताना दिसला आणि देशभरात खळबळ उडाली. मेहला जयवर्धने, इरफान पठाण सारख्या खेळाडूंनी श्रीसंतला शांत केलं. हरभजन रागाने परत फिरला. जवळजवळ पंच होणार होता. एवढ्यात सहकारी खेळाडूंनी त्याला शांत केलं, तर हरभजन संतापलेल्या अवस्थेत दूर निघून गेला. या घटनेमागं कारण होतं मैदानावरचं स्लोजिंग आणि आक्रमक सेलिब्रेशन. पण या अधिकाऱ्यांनी हे वर्तन पूर्णपणे चुकीचं ठरवलं. मॅच रेफरीने हरभजनला गंभीर गैरवर्तनासाठी दोषी ठरवत संपूर्ण IPL सामन्यांसाठी बंदी घातली. त्याचबरोबर संपूर्ण मॅच फीही कापली. BCCIनेही पुढे कारवाई करत त्याला 5 वनडे सामन्यांसाठी निलंबित केलं. काळ लोटला. हरभजनने माफी मागितली. श्रीसंतनेही भावना व्यक्त केल्या. आज दोघे मित्र आहेत, पण हा प्रसंग अजूनही IPLच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय मानला जातो. क्रिकेटमध्ये फक्त खेळ नाही, भावना पण असतात आणि कधीकधी त्या मर्यादा ओलांडतात. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.